धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊ निजो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाठांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ब्रह्मणोवाच अकोविदः कोविदवादवादान् वदस्य थोनाति विद्यां वरिष्ठाः न सूरयो हि व्यवहारमेनं तत्त्वावमर्शेन सहा मनन्ति. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि इकडे जड भरत तत्वज्ञान सांगतायत रहुगणाला. रहुगण राजा हा मेण्यामध्ये बसून पालखीमध्ये बसून कपिल महामुनीच्या दर्शनासाठी आणि अध्यात्म ग्रहणासाठी अध्यात्म ज्ञानाचं ग्रहण करण्यासाठी निघालेला असताना त्याचा एक भोई कमी पडतो पालखीचा, म्हणून जड भरताला भोई म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागतं किंवा बोलावलं जातं. आणि या वेळेला तो जड भरत या ठिकाणी लोकांच्या दृष्टीने जड, लोकांच्या दृष्टीने मूढ, लोकांच्या दृष्टीने मूर्ख, लोकांच्या दृष्टीने जडांध मूक बधिरवत, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ज्ञानी, आत्मज्ञानी, विरागी, सर्वभूत हितैरत अशा प्रकारचा हा जड भरत आहे. आणि तो वैराग्य संपन्न आहे. या ठिकाणी विवरण मुद्दाम थोडं विस्ताराने करतो की पातंजल योगसूत्रामध्ये वैराग्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी एक यतमान वैराग्य आहे. यतमान वैराग्य म्हणजे प्रारंभीच्या काळामध्ये, प्रारंभीच्या अवस्थेमध्ये शास्त्रावरील श्रद्धा आहे आणि प्रयत्नपूर्वक आपल्या विषयावरची आसक्ती कमी करण्याचा हा प्रयत्न तो जेव्हा करतो आणि मन भोगाकडे ओढत असताना पुन्हा त्याला या योगाकडे घेऊन जायचं. जीव ओढतो वरवर जाया चैतन्यापाठी, परंतु एकीकडे हाय सुटेना परी देहाची दृढ बसली गाठी, अशी दुसरी अवस्था आहे. बालकवींनी बालविहंगमध्ये याचे विवरण केलेलं आहे. म्हणजे जरी तो निसर्ग कवी असला तरी त्यामध्ये तत्वज्ञान आलेलं आहे. तेव्हा भारतीय तत्वज्ञान आपल्या सर्वच साहित्यामध्ये हे साधनात्मक वैराग्य आहे. जीव हा ईश्वराकडे धावतोय परंतु मन पुन्हा संसाराकडे ओढतंय. अशा प्रकारची ओढग्रस्त स्थिती, अशा प्रकारची जीवाची जी स्थिती आहे, ज्याला आपण या न्यायमूर्ती रानडे यांनी संतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं डार्क नाईट ऑफ द सोल असा शब्द वापरलाय. संतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची अंधारी रात्र येत असते. हा डार्क नाईट ऑफ द सोल, जी अंधारी रात्र आहे, ती एकीकडे संसारासक्त असणाऱ्या मनाला परमार्थाकडे घेऊन जाते, परंतु पुन्हा संसारासक्त तो होतो. ही पहिली अवस्था आहे, याला म्हणतात यतमान वैराग्य. दुसरी अवस्था आहे व्यतिरेक वैराग्याची. ती भोगप्रधानता वाईट आहे याचा अनुभव येतो आणि संयम हा किती आनंददायक आहे याचाही अनुभव येतो, याची प्रतीती येते. आणि ज्याप्रमाणे डोंगर चढल्यानंतर आपण मागे वळून बघतो की किती वरती चढून आलो, त्याप्रमाणे हा पुन्हा पुन्हा मागे पाहतो आणि आपण किती हा संसाराचा व्यापताप हा नष्ट केला हे पाहतो. यावेळेला हे व्यतिरेक वैराग्य आहे. यावेळेला भोग प्रधानता वाईट आहे याचा अनुभव आलेला असतो आणि वासना ही कमी होते, वासनेचा व्यतिरेक होतो आणि योगाचा अन्वय होतो. आत्मनिरीक्षण यामध्ये वाढतं. हा व्यतिरेक वैराग्याचा प्रकार आहे. तिसरा वैराग्याचा प्रकार आहे तो एकेंद्रिय वैराग्य. एकेंद्रिय वैराग्यामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा या गोष्टी असतात.
भोग वासना ह्या निर्बल व्हायला लागतात आणि नियंत्रण वाढायला लागतं. संत सहवास यावेळेला घडतो, सद्ग्रंथाचं वाचन यावेळेला घडतं आणि यावेळेला संप्रज्ञात समाधी लागू शकते. इंद्रिय आवरून ज्याप्रमाणे कूर्मांगानीव सर्वशः, ज्याप्रमाणे कूर्म हा कासव ज्याप्रमाणे आपलं सगळं अंग आवरून घेतो, त्याप्रमाणे सर्व इंद्रियातल्या ज्या प्रेरणा आहेत त्या आवरून घेण्याची क्षमता निर्माण होते, जितेंद्रियत्व निर्माण होतं. पण समूळ उच्चाटन होत नाही. हा तिसरा प्रकार आहे एकेंद्रिय वैराग्याचा. समूळ उच्चाटन झालेलं नाही, मूळ शिल्लकच राहिलं. पुन्हा पाऊस पडला की पुन्हा जशी हरळी उगवते त्याप्रमाणे पुन्हा थोडा विषयाचा स्पर्श झाला की मनामध्ये विषयाच्या बद्दलच्या वासनात्मक भावनांचा प्रादुर्भाव व्हायला लागतो. हे एकेंद्रिय वैराग्य म्हणजे यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य असे 3 प्रकार झाले. आणि चौथं वैराग्य ते वशीकार वैराग्य. आता भरत वशीकार वैराग्याच्या या ठिकाणी एका स्थितीवर आरूढ आहेत. वशीकार वैराग्याच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत. त्यांची इयत्ता वाढलेली आहे. जसा पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग हे ज्याप्रमाणे वर्ग वाढत जातात, आधी 7वी आहे, मग 10वी आहे, मग 12वी आहे आणि मग विद्यापीठ आहे, मग पदव्युत्तर आहे, हे जसे वर्ग वाढत जातात, श्रेणी वाढत जातात, त्याप्रमाणे वैराग्याच्या देखील श्रेणी आहेत. तर पहिलं वैराग्य हे आपल्याला पहिलं जी इयत्तेप्रमाणे विचार केला तर तो ही परीक्षा आहे ती SSC बोर्डाची परीक्षा आहे असं म्हणा. त्यानंतर HSC बोर्डाची परीक्षा आहे म्हणा. त्यानंतर विद्यापीठीय परीक्षा आहे म्हणा. आणि त्यानंतर पदव्युत्तर पातळीवरच्या परीक्षा आहेत असं म्हणा. याप्रमाणे वशीकार वैराग्य जे ते व्युत्थान कायम या ठिकाणी तो व्युत्थान संपलेलं असतं, दग्धप्राय झालेलं असतं आणि तो पूर्ण योग मार्गामध्ये तल्लीन असतो. यावेळेला अंकुर फुटत नाहीत असं वर्णन केलेलं आहे या योगशास्त्रकारांनी. मनाच्या कुठल्याही प्रेरणा या ठिकाणी प्रगट होत नाहीत, अंकुर फुटत नाहीत, तो समाधीतच वावरतो. अहो समाधी हा त्याचा सहज स्वभाव बनतो. या ठिकाणी मुद्दाम प्रयत्नपूर्वक करायची काही गरज लागत नाही. ज्याप्रमाणे पाणी या जेऊ ते नेले मग ते निवांतची ठेले, माऊलीने उदाहरण दिल्याप्रमाणे की ज्याप्रमाणे एखादा शेतकरी हा बांध फोडतो आणि पाण्याला एका आपल्या वाफ्यामध्ये सोडतो, तर पाण्याला ज्याप्रमाणे वाफ्यात सोडल्यानंतर ते पाणी सहजच जातं, मुद्दाम न्यायची गरज लागत नाही. वाफा फोडला की पाणी आपोआप त्या बांध फोडला की वाफ्यामध्ये पाणी आपोआपच जातं त्या उताराप्रमाणे. त्याप्रमाणे याचा स्वभावच तसा बनतो. म्हणून स्वभावच नारायणाची जी मनस्थिती त्यामध्ये त्याची प्रगट होते. नारायणी अवस्थेमध्ये तो तल्लीन होतो. आणि म्हणून ते म्हणतात की नैसर्गिकीयम मतिरस्य राजन. त्याप्रमाणे प्रल्हादाची प्रवृत्ती नैसर्गिकच भगवंतामध्ये तल्लीन होती. त्याला कोणी सांगितलं नाही, त्याला कोणी शिकवलं नाही. नमक प्रणीतम न परप्रणीतम नैसर्गिकीयम मतिरस्य राजन असं ज्याप्रमाणे भागवतामध्ये म्हटलंय, पुढे आपण बघणारच आहोत, त्याप्रमाणे इथे सहज स्वभाव त्याचा बनतो. आणि म्हणून व्युत्थान जरी दिसलं तरी तो व्युत्थानाच्या पातळीवर नसतो, तो समाहित अवस्थेत असतो. ही असंप्रज्ञात समाधी त्याला लागते आणि तो समाधीत वावरतो, अखंड समाधीत वावरतो. तेव्हा भरत असा हा जड भरत अखंड समाधीत वावरणार आहे. हे वर्णन यासाठी केलं एवढं विस्तारपूर्वक की भरत हा वशीकार वैराग्यामध्ये कसा तल्लीन आहे आणि त्यामुळं तो चालताना सुद्धा समाधीतच चालतोय, बोलतानाही समाधी अवस्थेतच बोलतोय, त्या ठिकाणी व्युत्थानच नाहीये. आणि त्यामुळं त्याला राजा काही बोलला तरी त्याला त्याचं काही वाटलं नाही. आणि ज्यावेळेला राजाने प्रश्न विचारला की ज्याप्रमाणे स्थाल्यग्नी तापात पयोशोभी तापात तापतस्तंडुल गर्भरंधी, काल आपण बघितल्याप्रमाणे की पातीलं तापलं त्यामुळं पाणी तापलं आणि त्यामुळं आतला तांदूळ शिजला, तर त्याप्रमाणे इंद्रियाच्या सन्निकर्षामुळं मनाला किंवा आत्म्याला वेदना होतात. आत्मा आणि इंद्रिय याचा सन्निकर्ष आहे आणि मग यातून सुटका कशी असा प्रश्न विचारल्यानंतर जड भरत उत्तर देतात, अरे राजा, अकोविद कोविद वाद वादान, तू खरं म्हणजे अज्ञानी आहेस, मूर्ख आहेस, परंतु स्वतःला फार शहाणा समजून तू प्रश्न विचारायला लागलास मला.
मोठ्या तर्काचे प्रश्न विचारायला लागलास, तर्क आणि कुतर्क करू लागलास, तुला ज्ञान तर अजिबात नाहीये, परंतु तू प्रश्न मात्र मोठ्या शहाण्यासारखे विचारू लागलास. जसं कृष्णाने अर्जुनाला म्हटलंय, प्रज्ञावादांश भाष्यसे. कृष्णाने सुद्धा अर्जुनाला असा शब्द वापरलाय, प्रज्ञावादांश भाष्यसे. फार ज्ञानी असल्यासारखं बोलतोस. तसंच या ठिकाणी जड भरत राजाला म्हणतो की अकोविद कोविद वाद वादान. तू अकोविद आहेस, परंतु कोविद वाद वादान एखाद्या ज्ञानासारखा बोलू लागलास. न सूर्य व्यवहार मेनम तत्वा मनुष्य सहा मनंती. आणि मग या ठिकाणी जड भरत सांगतात की गुण कसे असतात, गुण माणसाला लुब्ध कसे करतात. आणि यथाप्रदीपौगतवर्ती मष्णन, काल आपण बघितल्याप्रमाणे माणसाचं मन कर्मामध्ये कसं आसक्त होतं, आणि ज्याप्रमाणे एखादा दिवा तूप खातो, वात खातो आणि तरी काजळी कशी प्रगट करतो. द्रव्य कशा प्रकारचे आहेत, 9 प्रकारचे द्रव्य कसे आहेत, अहंकार कसा आहे, आणि या 11 प्रवृत्तीमुळे 11 गोष्टीमुळे तो संसारामध्ये कसा बद्ध होतो. द्रव्य, स्वभाव, कर्माशय, कर्म, काल आणि मन अशा एकादश म्हणजे 11 गोष्टी आहेत ज्यामुळं मन विकारी बनतं. आणि द्रव्य, स्वभाव, काल, कर्माशय. आता आपण कर्माशय म्हणजे बघितलं या योगशास्त्रामध्ये, पातंजल योग सूत्रामध्ये कर्माशय या ठिकाणी जो कर्माशय शब्द आहे, द्रव्य, स्वभाव, स्वभावाशय, कर्म, काल आहे. कर्माशय तर कर्माशय म्हणजे क्लेशमूल कर्माशयो हो दृष्टादृष्ट जन्म वेदनीया. या ठिकाणी कर्माशय म्हणजे पातंजल योग सूत्राने क्लेशमूल कर्माशयो. कर्माशय हेच क्लेशमूल आहेत, क्लेशाचं मूळ कारण आहे, आणि तेच आपल्या या जन्माला आणि पुढच्या जन्माला कारणीभूत आहेत असं पातंजल योग दर्शन म्हणतं. दृष्टादृष्ट जन्म वेदनीया. आणि हेच द्रव्य म्हणजे 9 द्रव्य, पृथ्वी, काल, दिग, आत्मा, मन आणि पंच तन्मात्रा, हे 9 द्रव्य. त्याचप्रमाणे स्वभाव, काळ आणि मन आणि कर्माशय, त्या एवढ्या गोष्टी पुनर्जन्माला, विकाराला, माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहेत. आणि तो माणूस क्षेत्रज्ञाला जाणत नाही. क्षेत्रज्ञाच्या ऐवजी तो बाकीच्या गोष्टीला जाणतो. गुण हे क्रियावान असतात. 4 महाभूत, मन आणि आत्मा असे हे 6 आणि बाकीचे 3 असे मिळून गुण जे ते क्रियावान आहेत. आणि गुण असणारे परंतु अक्रियावान असणारे आकाश, काल आणि दिशा आहेत. म्हणजे क्रियावान असणारे गुण म्हणजे 4 महाभूत, मन आणि आत्मा असे 6, आणि क्रियावान असणारे नसणारे गुण म्हणजे आकाश, काल आणि दिशा हे क्रियावान नसणारे गुण आहेत. असे मिळून 9 द्रव्य आहेत, आणि त्या 9 द्रव्याला 9 गुण चिकटलेले आहेत. याप्रमाणे विमुक्त संगोदित षट सपत्नो. जड भरत म्हणतात, अरे राजा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातले 6 शत्रू जिंकत नाहीत तोपर्यंत तुम्ही फिरतच राहणार. भ्रमतीव तावत. तोपर्यंत तुम्ही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसार चक्रामध्ये गरगर 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 फिरत जाणार. जसा आकाश पाळणा असतो तसा हा आकाश पाळणा आहे. हे संसार म्हणजे आकाश पाळणा आहे. कधी आपण वर जातो, कधी खाली येतो, कधी पुन्हा खालून मध्ये येतो, कधी पुन्हा वर जातो. हा गतिमानतेचा जे गतिचक्र आहे ते मायेचं चक्र आहे, ते कधी थांबणार नाही. मायेच्या चक्राच्या बाहेर आपण कधी जाऊ तर विमुक्त संगोज सत सपत नो. आपण विमुक्त संग झाल्याशिवाय आणि या 6 शत्रूंना जिंकल्याशिवाय आपल्याला यातून बाहेर पडणं अशक्य आहे. याप्रमाणे आणि यासाठी फक्त गुरु आणि ईश्वर यांना शरण गेलं पाहिजे. म्हणून गुरोर हरेश शरणोपास्त्र नास्त्रो. गुरु आणि हरी यांच्या चरणाला शरण जाणं हेच एकमेव अस्त्र आहे की जे अस्त्राने आपण हे सगळं जाळून शकतो, हे सगळे कर्माशय दग्ध करू शकतो. याप्रमाणे म्हटल्यानंतर रघुगणाने प्रश्न विचारला. 12व्या अध्यायामध्ये, पंचमस्कंधाच्या 12व्या अध्यायात रघुगण विचारतो, नमो नमः कारण विग्रहाय. हे ऐकल्याबरोबर रघुगण थक्क होतो आणि तो म्हणतो, महाराज तुम्हाला नमस्कार असो. नमोवधूत द्विज बंधुलिंग. तुम्ही अवधूत वेशाने या ठिकाणी फिरता. प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयच आपण आहात आणि निगूढ नित्यानुभवाय तुभ्यम. तुम्ही निगूढ अनुभवामध्ये एकांत वासामध्ये फिरत असता
आणि तुमचं सगळं शब्द ऐकल्यानंतर, तुमचं सगळं वचन ऐकल्यानंतर, तुमचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर असं वाटतं, ज्वरामया तस्य यथागदम सत निदाग दग्धसे यथा हिमांभा. असं वाटतं की एखादा निदाग दग्ध, एखादा उष्णतेने तळमळणारा एखादा असावा, सगळ्या बाजूने उष्णता असावी, उन्हाचा प्रचंड ताण असावा, ताप असावा, आणि उन्हाच्या एवढ्या तापामध्ये 44-45 डिग्री तापमान, 47 डिग्री तापमान, लाही 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 उन्हाने अंगाची होते. आणि अशा वेळेला जर आपल्याला थंड एखादं पाणी मिळालं, थंड पाण्यामध्ये बसायला मिळालं, हिमांभा, गार बर्फाच्या पाण्यामध्ये जर आपल्याला जायला मिळालं तर किती आनंद होईल. तितका आनंद तुमच्या भाषणाने मला होतोय, तुमच्या शब्दाने मला होतोय. ज्वरामयार्थस्य यथा गदम सत निदाग दग्धस्य यथा हिमांभा. आणि तुमचे शब्द मला खरोखर आनंददायक ठरतायत. या सगळ्या संसार रूपी तापाने मी तप्त झालोय. त्रिविध तापे पोळला. 3 ताप आहेत, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. या 3 तापांनी मी तप्त झालोय. आणि या तप्त असणाऱ्या तापांच्या सगळ्या मोठ्या उष्णतेमध्ये तुमचे शब्द म्हणजे मला एखाद्या बर्फामध्ये, काश्मीरमध्ये गेल्यासारखं वाटतंय, थंड हिमालयात गेल्यासारखं वाटतंय. अध्यात्म योग ग्रथितम तवोक्तम. तुमचे शब्द अध्यात्माने भरलेले मला मोठे आनंददायक वाटतायत. क्रियाफलम सद्व्यवहार मूलम. आणि खरं म्हणजे माझं वागणं हे व्यावहारिक होतं, ते सत्य नव्हतं, परंतु तुमचे शब्द हे त्रिकालाबाधित सत्य मला जाणवत आहेत. आणि माझं मन आता या सगळ्या गोष्टीमध्ये भ्रमू लागलेलं आहे. मला आता खरं काय आणि खोटं काय हेच कळेना. खरं कोणतं आणि खोटं कोणतं, सत्य काय आणि असत्य काय, याचा माझ्या मनामध्ये संभ्रम पडलेला आहे. तेव्हा आता मला ज्ञान आपण सांगा. खरोखर ज्ञानासाठी मी उत्सुक झालोय. असं म्हटल्यानंतर जडभरत म्हणतात, अरे राजा, अयम जनो नामचलम पृथिव्याम. आता मी तुला तत्वज्ञान सांगतो, हे ऐक. हा देह पृथ्वीचा विकार आहे. हा देह पृथ्वीचा विकार आहे. पृथ्वी हे तत्व आहे. पृथ्वी म्हणजे केवळ नुसती जमीन नाही, पृथ्वी हे तत्व आहे. हे कोणतं तत्व आहे? पृथ्वीमध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. पृथ्वीमध्ये आपल्याला जे इथं जड तत्व आहे, जे गंधवती तत्व, तत्र गंधवती पृथ्वी. पृथ्वी ही गंधवती आहे. तिचं मूळ तत्व गंधाचं आहे. तिच्यामध्ये अहंकार आहे, अपान आहे, घ्राण आहे, वायू आणि गंध आहे. अहंकार हा आकाशाचं प्रतीक आहे किंवा आकाशाचं रूप आहे. अपान हे वायूचं रूप आहे. घ्राण हे तेजाचं आहे. वायू हे आपाचं आहे. आणि गंध हे पृथ्वीचं आहे. याप्रमाणे पंचमहाभूताचे पंच गुण एकत्र येऊन हे पंचीकरण तयार झालेले आहे. या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये सुद्धा विचार केला तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पंचमहाभूत आहेतच. आपण सुद्धा कानाचा विचार केला, कानामध्ये शब्द जो ऐकू येतो, शब्द गुणकम आकाशम, तो आकाशाचं वैशिष्ट्य आहे. आकाश नसतं तर आपल्याला शब्द ऐकू आला नसता. चंद्रावर आकाश नाहीये, अवकाश नाहीये, म्हणून तिथे शब्द ऐकूच येत नाही. अहो, पृथ्वीच्या बाहेर गेल्याबरोबर अवकाश कुठे आहे? तिथे शब्दच ऐकू येत नाही. म्हणून अवकाश आहे, म्हणून शब्द ऐकू येतो. आपण फोनवर बोलतो ते उगं बोलत नाहीत. आपल्याला कानाने ऐकू येतं ते उगा ऐकू येत नाही. इथं अवकाश आहे म्हणून ऐकू येतं. आणि म्हणून आकाश हा गुण, शब्द हा गुण आकाशाचा आहे. म्हणून आकाश आहे म्हणून शब्द ऐकू येतो. कानाला जो शब्द ऐकू येतो तो कानामध्ये आकाश आहे म्हणून ऐकू येतो. त्यानंतर त्यातला कान जो आहे तो पृथ्वीचा भाग आहे. कान आहे म्हणून शब्द ऐकू येतो, असंही आपण म्हणू. कानात आकाश आहे म्हणून शब्द ऐकू येतो, पण त्याला कान हे इंद्रिय आहे म्हणून शब्द ऐकू येतो. याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी आहे. माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय ना, दिसती नादीचे तरंग थोकडे. नादीचे तरंग म्हणजे नाद हा तरंगाकार आहे, हे माऊलींना माहीत होतं. हे शास्त्र माऊलींना माहीत होतं. नाद म्हणजे जो शब्द आहे, जो नाद आहे, जो आवाज आहे, तो तरंगाने आपल्याला ऐकू येत असतो, असं आजही शास्त्र सांगतं. कानामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यावर तो आघात होतो शब्दांचा, आणि त्याचे जे तरंग मेंदूपर्यंत जातात त्याचा अर्थ मेंदू लावतो, मग आपल्याला शब्दांचा अर्थ कळतो. म्हणजे नाद हा तरंगाकार आहे. दिसती नादीचे तरंग थोकडे, परिमळाचे बीक मोडे जयाचेनी, असं वर्णन एका ठिकाणी माऊलींनी केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की आपल्या कानाचा विचार केला तर कान हा पृथ्वीचा भाग आहे. त्यामधला
हवा किंवा त्यामधला आकाश हा शब्दाचा आकाशाचा भाग आहे, शब्द ऐकू येतो तो. त्यानंतर आतमध्ये पाणी आहे, तो जलाचा भाग आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तेज आहे, म्हणून पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाचही गुण कानामध्ये आहेत. आपल्या सगळ्या शरीरामध्ये सर्व पंचतत्व आहेत. आपल्या पंचमहाभूताचे सगळे गुण सगळ्या शरीरामध्ये एकरूप आहेत. याप्रमाणे तसा विचार केला तर अयंजनो नाम चलम पृथिव्याम, अहो या देहामध्ये पृथ्वी तत्व आहे म्हणून त्याला जडत्व आहे, त्यामध्ये गुरुत्व आहे. गुरुत्व आणि जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे. या पार्थिव कसे हे तो हो. आणि मग ही पृथ्वीला आपण पार्थिव म्हणतो. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेलं. आता उदाहरण, आपण भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीला पार्थिव गणपतीची पूजा करतो. पार्थिव म्हणजे कशामुळे म्हणतो पार्थिव? अहो पार्थिव म्हणजे तो मृत्तिकेचा केलेला असतो. मृत्तिका पार्थिव आहे. मृत्तिका म्हणजे माती. माती हा पृथ्वीचा भाग आहे आणि मातीचा बनवलेला म्हणून त्याला पार्थिव म्हणतात. पृथ्वीपासून बनलेला म्हणून पार्थिव म्हणतात. म्हणून या पार्थिव कसे हे तो हो, याला पार्थिव का म्हणतात तर पृथ्वी तत्व त्याच्यात आहे. गणपतीमध्ये पृथ्वी तत्व आहे म्हणून तर गंग गणपतये नमः हा गणपतीचा मंत्र आहे. का तर ग हा गुरुत्वाचा किंवा गरुत्वाचा आविष्कार आहे. तो पुन्हा वेगळा शास्त्राचा विषय, तिकडे मी जात नाही. परंतु ग आणि म्हणून त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. हा ग कुठे आहे, हा गणपती कुठे आहे, गणेश कुठे आहे तर मूलाधार स्थित ठिकाणी आहे. मूलाधार तत्व हे गणपतीचे आहे. मूलाधार म्हणजे जिथे सर्व आकर्षण आहे किंवा हा मूळ आकर्षण शक्ती पृथ्वीमध्ये आणि म्हणून वरती असलेली वस्तू खाली पडते. ते आकर्षण गुरुत्वाकर्षणामुळे पडते म्हणून त्याला पार्थिव असं आपण म्हणतो. आणि मग पार्थिव काय काय नाहीये, आपले पाय पार्थिव आहेत. ते म्हणतात तस्यापि चांग्रोर गुल्फ जंघा. आपले गुल्फ, जंघा, मांड्या, हाड, त्याचप्रमाणे यामध्ये असलेलं जडत्व हे पार्थिव आहे. आणि मग मला सांग, जडभरत म्हणतात राजाला, अरे मला सांग तुझं जर शरीर पार्थिव आहे, शरीरामध्ये हाड आहेत, शरीरामध्ये रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी हे सगळं आहे, हे सगळं पार्थिव आहे. शेवटी हे सगळं जमिनीलाच मिळणार आहे, पृथ्वीलाच मिळणार आहे. ते जर पार्थिव आहे आणि तू ज्या शिबिकेत बसलास, ज्या मेण्यात बसलास, ती मेण आकाशाचा आहे. तो मेणा हा सुद्धा लाकडाचाच आहे, लाकूड सुद्धा पार्थिवच आहे. मग तुझं शरीर पार्थिव आहे, मेणा पार्थिव आहे आणि म्हणून सवीर राजेत्यपदेशा असते. आणि म्हणून तू जे या मेण्यामध्ये बसून जेव्हा म्हणायला लागलास की मी राजा आहे, मी या सगळ्या पृथ्वीचा मालक आहे, या पृथ्वीवर माझा अधिकार आहे आणि म्हणून मी तुला आदेश देतो की नीट चाल, तेव्हा मला काहीच वाटलं नाही. कारण पृथ्वीच्याच भागावर बसलाय. म्हणजे मेणा हा पृथ्वीचा भाग आहे, लाकडाचा भाग आहे. आणि एका लाकडावर दुसरं लाकूड ठेवलं, एका लाकडाच्या ओंडक्यावर दुसरा ओंडका ठेवला, तर काय फरक झाला त्या ओंडक्यामध्ये? काहीच नाही, फक्त आकार आहे एवढंच, देहाचा आकार आहे. मी तुला ओंडक्याशिवाय दुसरं काही समजत नाही. मी सुद्धा तुला एक मातीचं ढेकूळ समजतो आणि समजलोय आणि म्हणून तुला काही मी उत्तर दिलं नाही. याप्रमाणे ते म्हणतात असेसी दारवी शिबिकांचे श्याम. शिबिका कशाची आहे? दारवी. दारवी म्हणजे दारू शब्द संस्कृत मध्ये लाकूड या अर्थाने. दारुभेद निपुणोपि षडंग्रीही. दारुभेद म्हणजे लाकडं फोडणारा भुंगा. तेव्हा दारू म्हणजे लाकूड, दारू म्हणजे प्यायची दारू नाही. म्हणून दारवी म्हणजे लाकडाची. या ठिकाणी त्याने म्हटलंय की एखाद्या लाकडाच्या बाहुलीला देखील स्पर्श करू नये. न स्पृशे दारवीमपी म्हणजे केवळ लाकडाच्या बाहुलीला देखील स्पर्श करू नये. दारवी म्हणजे लाकडाची. तेव्हा काय लाकडाची आहे तर ही मेणा देखील लाकडाचा आहे. हा तू ज्याच्यावर बसलास ती शिबिका लाकडाची आहे. म्हणून ते म्हणतात की अंशेसी दारवी शिबिकाचे यस्याम सौवीर राजेत्यपदेशा असते. आणि त्यावर बसून तू राजेपणा मिरवायला लागलास. मला काय वाटेल त्याच्याबद्दल? मला काहीच वाटलं नाही. एका लाकडावर दुसऱ्या लाकडाचा ओंडका ठेवला तर जसा लोकांना वाटेल की एक मूर्ती बनवली, मला मूर्तीचा आकार दिसत नाही कारण मला त्यातलं आतलं रूप दिसतं. एक लाकूड दुसऱ्या लाकडावर बसलंय, एक मातीचं ढेकूळ दुसऱ्या मातीच्या ढेकळावर बसलंय, एवढंच मी समजलो. म्हणून यस्मिन भवान रूढ निजाभिमानो. मग अभिमान कशाचा रे तुला? जनस्य गोप्ता आम्ही विकथमानो.
तू म्हटलास मी जनांचा गोप्ता आहे, मी जनांचं रक्षण करणार आहे, मी सर्व जगाचं रक्षण करणार आहे. अरे कशाचा जगाचं रक्षण करणारा तू एक मातीचे ढेकूळ आहेस. विधामनिष्ठाम प्रभवांचे नित्यम तन्नाम तो न्याद व्यवहार मूलम. आणि म्हणून हे राजा मी तू जे म्हणालास की तुम्ही फार धष्टपुष्ट दिसता, तुम्ही चांगले तरुण दिसता, अरे हे सगळं जे तू बोललास ना हे शरीराबद्दल बोललास. एवं कृशम स्थूल मनुर्बृहद्यत असच्च संजीव मजीव मन्यत. तू जे सगळं बोललास ते सगळं शरीराबद्दल बोललास, अविद्येने बोललास. अहो या ठिकाणी कृश स्थूल हा सगळा शरीराचा भाग आहे. कृश आहे, स्थूल आहे, तारुण्य आहे, वार्धक्य आहे, हा सगळा शरीराचा भाग आहे. त्यामुळं द्रव्य स्वभाव क्षय काल कर्म, मगाशी सांगितल्याप्रमाणे द्रव्य स्वभाव आशय काल कर्म मन हे सगळे माईक व्यवहार आहेत. माईक म्हणजे परिवर्तित होणारे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, माया म्हणजे खोटी असा अर्थ नाहीये. माया म्हणजे बदलणारी, परिवर्तनीय. ज्याप्रमाणे आपण म्हणतो झाडाची सावली ही माईक आहे. माईक म्हणजे कोणत्या अर्थाने दिसते काय, खोटी का? नाही, खोटी नाही, पण ती सकाळी लांब असते, दुपारी मध्ये येते, संध्याकाळी आणखी दुसरीकडे जाते. म्हणजे झाडाची सावली जशी कायम राहत नाही ती जशी बदलते, तेव्हा बदल हा जसा झाडाच्या सावलीमध्ये असतो. आपण म्हणून उदाहरण देतो की झाडाची सावली काही एका ठिकाणी थांबणारी नाही, म्हणून सुखदुःख हे परिवर्तित होणार आहे. म्हणून माईक म्हणजे परिवर्तित होणारी. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की आम्हाला परिवर्तित होणाऱ्या गोष्टीचा विचार सोडून द्यायचा आहे आणि जे अपरिवर्तनीय आहे, ज्याला आपण ड्युरेबल असं म्हणू, ज्याला आपण कायम टिकणारा असं म्हणू, ज्याला आपण परपेच्युअल असं म्हणू, त्याचा विचार करायचा आहे. केवळ म्युटेबल बदलणारं, हलणारं, बदलणारं केवळ प्रवाहाचा विचार करायचा नाहीये. म्हणून ते म्हणतात द्रव्य स्वभावाशय काल कर्म नामना जयावी हे कृतम द्वितीयम. हे सगळं केवळ माईक व्यवहार आहेत आणि परमार्थ तेवढा सत्य आहे. द्वैत माईक आहे आणि अद्वैत तेवढं सत्य आहे. हे सगळं नाम रूप आणि कर्म जे आहे ते सगळं माईक आहे. रूप आणि नाव हे मायेचे गुण आहेत. ज्याला रूप आहे, ज्याला नाव आहे ते माईक आहे. आज आपण एक नाव धारण केलं, उद्या दुसरं नाव धारण करतो, उद्या म्हणजे दुसऱ्या जन्मात दुसरं नाव धारण करतो. त्याप्रमाणे आज आपण एक कपडा घातला, उद्या दुसरा घालतो, तो जसा बदलणार आहे. पण माणूस बदलला का? नाही, कपडे बदलले म्हणून माणूस नाही बदलला, माणूस कायम आहे. म्हणून कपडे जरी किती वेगवेगळे घातले तरी जसा आपण त्या व्यक्तीला ओळखतो, कपड्यावरून नाही ओळखत, त्याच्या रूपावरून ओळखतो, त्याच्या दृश्य स्वरूपावरून ओळखतो. कपड्यावरून आपण लोक ठरवत नाहीत. म्हणून टोपी बदलणारे खूप आहेत, टोपीवरून ठरवता येत नाही. सर सलामत तो पगडी 50, तेव्हा सर सलामत महत्वाचं आहे. तेव्हा सर म्हणजे शिर हे जसं आपण कायम मानलंय तात्पुरत्या अर्थाने, तसं या ठिकाणी आत्मा कायम आहे आणि शरीर बदलतंय. द्रव्य स्वभाव काल गुण कर्म हे परिवर्तनीय आहे आणि अपरिवर्तनीय आहे तो आत्मा. म्हणून ते म्हणतात प्रस्तूयते ग्राम्य कथा विघातः. आणि मग या ठिकाणी जडभरत म्हणतात, अरे राजा तुला काय सांगू, तू ज्याप्रमाणे राजा आहेस ना तसा मी देखील पूर्वी राजा होतो. अहम पुरा भरतो नाम राजा. तुला काय वाटलं तूच एकटा राजा आहेस का? तूच एकटा राज्य कारभार करणार आहेस का? एका ठिकाणी फार उदाहरण चांगलं दिलेलं आहे. वि स खांडेकरांच्या खूप छोट्या छोट्या सुंदर कथा आहेत, लघुत्तम कथा आहेत. लघुकथा सुद्धा नाही, लघुत्तम कथा. त्याला आपण एक 10-10 ओळीच्या 4-4 ओळीच्या अशा कथा आहेत. आणि या कथेमध्ये रूपक कथा आहे त्याला म्हणू आपण. या रूपक कथेमध्ये एक अशी कथा सांगितली आहे वि स खांडेकरांनी की एक राजा होता आणि हा राजा एके दिवशी तो म्हणाला की आपण एक चांगलं सिंहासन बांधू, चांगलं सिंहासन तयार करू. म्हणून त्यांनी खोदायला सुरुवात केली आणि सिंहासन वगैरे सगळे तयार केलं, बांधलं. तयार करता त्याच्यावर बसणार तेवढ्यात काही लोक धावत आले. म्हणले अहो राजासाहेब, आपण जिथे खांदायला सुरुवात केलेली होती ना तिथे आपण उत्खनन केलं आणि उत्खनन केल्यानंतर तिथे एक सिंहासन निघालं. राजा म्हणला काय सिंहासन निघालं? हो म्हणाले, बघा. आणि मग राजा तिथं येऊन पाहतो तो त्याच्याही पेक्षा चांगलं सिंहासन भूमीच्या आत दडलेलं उत्खनन केल्यानंतर निघालं. आणि वि स खांडेकर म्हणतात राजा हे बघून राजा एकदम दिंगमूढ झाला आणि तो खाली बघू लागला.
खाली का बहू लागला? त्याचं कारण राजाला वाटलं की माझ्यासारखं सिंहासन मीच निर्माण केलं, पण त्याच्या हे लक्षात आलं की आपल्याही पूर्वी कुणीतरी होऊन गेलेत आणि त्यांनी आपल्यापेक्षा चांगलं सिंहासन निर्माण केलंय. सांगायचं तात्पर्य असं की आपण आपल्या स्वतःचा या ठिकाणी मोठेपणा व्यक्त करतो, थोरवी व्यक्त करतो, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्याही पूर्वी लोक होऊन गेलेले आहेत. तेव्हा तुला असं वाटत असेल की तूच एक मोठा राजा आहेस. नाही नाही नाही, मी देखील तुझ्यासारखाच एक राजा होतो, पृथ्वीपती होतो. आणि अहमपुरा भरतो नाम राजा विमुक्त दृष्ट शुद्धसंग बंधा. तुझ्यासारखाच दिग्विजय मी केला, अनेक यज्ञ केले, सर्व पृथ्वीचं पालन मी केलं. आणि मग या ठिकाणी ते पूर्वी इतिहास सांगायला सुरुवात करतात. आता तुम्ही म्हणाल किंवा काही विज्ञानवादी म्हणतील, तर्कवादी म्हणतील की का हो मागच्या 3 जन्माचं याला आठवलं का? याचं उत्तर हो असं आहे. याला मी गीतेतला संदर्भ देतो. गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदैहिकम. जो योगी आहे, जो आता हा कोणत्या प्रकारचा योगी आहे आपण मगाशी बघितलं की हा पहिल्या टप्प्यातला नव्हे तर यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि चौथा वशीकार. हा वशीकार वैराग्यामध्ये तल्लीन असलेला आहे. आणि वशीकार वैराग्यामध्ये जो तल्लीन आहे, जो योगी आहे, जो सर्वात श्रेष्ठ दर्जाचा ध्यान योगामध्ये तल्लीन आहे, असा ध्यान योगामध्ये तल्लीन असलेला आणि आता मुक्तीची वाट चोखाळणारा जो आहे त्याला सहज पूर्वज्ञान होतं असं गीता सांगते. गीतेने म्हटलंय, तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदैहिकम. लभते पौर्वदैहिकम, पूर्वीच्या देहाचा अनुभव त्याला लक्षात असतो. बुद्धी संयोगम, जो योगी आहे, 6व्या अध्यायातलं वर्णन आहे, म्हणजे योग्याचं वर्णन आहे. तेव्हा योग्याच्या मनामध्ये किंवा योग्याला पूर्व देह, पूर्वीचे अनेक जन्म त्याला आठवतात आणि म्हणून योग्याच्या ठिकाणी पूर्वजन्मातील स्मृती किंवा अनुभव जागा होतो असं या ठिकाणी म्हटलंय. आणि पातंजल योग सूत्रामध्ये सुद्धा प्रकृती सूत्र नावाचं एक सूत्र आहे, त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून अहमपुरा भरतो नाम राजा, मी पूर्वी भरत नावाचा राजा होतो असं जे त्यांनी म्हटलंय ते अगदी विज्ञानाला धरून आहे. आणि म्हणून मग त्याने सांगितलं की मी असाच तुझ्यासारखा राजा होतो. मी सगळं सोडून सर्व संघ परित्याग करून मी पुलाश्रमात गेलो, तिथे भगवंताचं आराधन केलं. परंतु मृगो भवम मृग संगाधनार्थ, हा एका मृगाचा संघ मला लागला आणि मला मृग व्हावं लागलं. मी मृग झालो, मी हरिण झालो आणि मी आता हा 3रा जन्म मला ब्राह्मणाचा प्राप्त झाला. आणि आता मात्र मी ठरवलं की भगवंताच्या कथेशिवाय कशातच रमायचं नाही. हरिम तदी हा कथ न श्रुताभ्याम लब्ध स्मृती यात्य पारमध्वनः त्यति पारमध्वनः. आणि म्हणून संसाराचा मार्ग जर पार करायचा असेल तर भगवंताचीच फक्त प्राप्ती झाली पाहिजे याची मला निश्चिती झाली असं म्हटल्यानंतर या ठिकाणी ब्राह्मण या ठिकाणी बोलू लागले, अर्थात जडभरत सांगू लागले. दुरत्यये ध्वन्य जया निवेशितो रजस्तमस सत्व विभक्त कर्म दृक् स एष सार्थोर्थ परः विभ्रमण भवाट वियातीन शर्म विंदती. आता तुला मी राजा उपदेशाच्या निमित्ताने या संसार रूपी अरण्याचं वर्णन करतोय. याला भवाटवी असं म्हणतात. भवाटवी म्हणजे संसार रूपी अरण्य. भव म्हणजे संसार आणि अटवी म्हणजे अरण्य. बासी मर्ढेकरांनी त्यांच्या एका कवितेमध्ये जीवारण्य असा एक शब्द वापरलाय, तो मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो. आपले सगळे कवी अध्यात्ममार्गी होते, अंतिमतः ते अध्यात्माकडेच गेलेत. हसडल्या तुझं शिव्या जरीही, तुला किती शिव्या हसडल्या तरी तुझ्याच पायी आलो धावत असं त्यांनी शेवटी म्हटलंय. अहो, देवाला किती नावं ठेवले तरी पुन्हा देवाकडेच यावं लागतं. आणि मग काठिण्य माझ्या मनाचं जाऊ दे, आम्ल जाऊ दे मनीचे, भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे. आणि माझ्या शब्दाला द्रौपदीचे सत्व माझ्या लाभो वाचा शरीरा, अशा पद्धतीची प्रार्थना करणारे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहो, दिलीप पुरुषोत्तम चित्रे सुद्धा संत तुकारामांचा विचार करता करता त्यांनी पुन्हा एकदा हा अस्तित्ववादाचा विचार करताना संतत्व मान्य केलंय, तुकारामाचं अलौकिकत्व मान्य केलंय. असो, याप्रमाणे भवाटवी म्हणजे जीवारण्य. तेव्हा हे जीव हा अरण्यामध्ये कसा भटकतो, हे अरण्य कोणतं आहे? हे अरण्य संसार रूपी अरण्य आहे. आणि मी तुला जीवारण्य भवाटवी याचं वर्णन करतो. आणि मग ते सांगायला लागले, यस्यामिमेष नरदेव दस्य वाहा.
त्यांनी उदाहरण, आता पुढे आपण त्याचं रूपक समजून घेऊ, परंतु आधी फक्त ही कथा समजून घेऊ रूपकात्मक. 6 लोक आहेत, हे 6 मित्र आहेत, आणि हे 6 मित्र षण्णरदेव दस्यवाहा, हे चोर आहेत. हे 6 चोर एकत्र आले आणि ते यस्यामिमे षण्णरदेव दस्यवाहा सार्थम विलुंपंती कुणाय कंबलात. आणि त्यांनी असं ठरवलं की आता आपण व्यापार करू, आता आपण पैसे मिळू. आपण चोरच आहेत तर आपण दुसरीकडे जाऊ, काहीतरी डाका टाकू, काहीतरी पैसे मिळू. आणि म्हणून ते स्वार्थासाठी, केवळ पैसा मिळवण्यासाठी कुणाय कंबलात, वणिक समाज त्याचा नायक ते फार दुष्ट आहे. म्हणून आपण देखील मालमत्ता लुटणारे जे आहेत त्या मालमत्ता लुटणाऱ्यांच्या मध्ये जाऊ आणि तिथून सगळं धान्य धन हे घेऊन येऊ. म्हणून ते निघाले. हे 6 जण मित्र निघाले आणि निघाल्यानंतर घरी सांगितलं की आम्ही पैसे मिळून आणायला निघालो. आणि जाता 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 ते अरण्यामध्ये आले, एका वनामध्ये आले, ज्या वनामध्ये कठोर दंशैर मशगैरुपद्रुतः, त्या वनात आल्याबरोबर रात्र झाली होती. म्हणून एका झाडाखाली थांबले, अंधार झाला म्हणून. तर त्या झाडाच्या तिथे एक आग्यामोहळ होता. आग्यामोहळ, ते आग्यामोहळ उठलं आणि यांना चावायला लागलं. सगळ्या माशा चावायला लागल्या. अरे 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 अरे, आपण आरामासाठी आलो, रात्रीच्या विश्रांतीसाठी आलो, तर इथं आपल्याला माशा चावायला लागल्या, काय करावं. म्हणून तिथून उठले. कुणी कुठे डास चावायलेत, कुठे माशा चावायल्यात, कुठे मच्छर चावायलेत, याप्रमाणे. आणि एकदम सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर त्यांना सुंदर पलीकडे एक नगर दिसलं. कोणतं नगर आहे होय? गंधर्व नगर. गंधर्व नगर म्हणजे, गंधर्व नगर शब्दाचा अर्थ काल्पनिक काही गोष्टी दिसल्या, प्रत्यक्षात त्यांना भासमान झाल्या आणि त्यांना वाटलं की आपण तिकडे जाऊ. हे अरण्य ओलांडलं की पलीकडे फार सुंदर नगर आहे, शहर आहे, तिथे जाऊ, तिथून पैसे मिळू. म्हणून हे निघाले. आणि हा वणिक समुदाय, हा सगळा व्यापारिक वर्ग, वणिक समुदाय, किंवा ज्याला आपण जिप्सी असं म्हणू. जिप्सी म्हणजे केवळ फिरत राहणारे फिरस्ते. हे सगळेजण एकत्र आले आणि निघाले. भटकत 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 निघाले. पण एकदम अचानक त्या वनामध्ये वावटळ आली आणि ती इतकी जोरात वावटळ आली, इतका जोरात वारा सुटला की ती सगळे वावटळीमुळे धूळ सगळी त्यांच्या डोळ्यामध्ये गेली. अदृश्य झिन्नी स्वन कर्णशूल, आणि सगळी धूळ डोळ्यात गेली, नाकात गेली. आणि एवढ्यात उलूक वाघभीर व्यथितांतरात्मा, तेवढ्यात उलुकांचे आवाज येऊ लागले, घुबडांचे आवाज येऊ लागले, वाईट पक्ष्यांचे आवाज येऊ लागले. आणि हे घाबरले. काय करावं, कुठेतरी आपण लपावं, कुठेतरी बसावं, कुणीतरी आपल्याला लुटून नेईल म्हणून घाबरले. एवढ्यात काही चोर आले आणि ह्या चोरांनी यांना लुटलं. चोरांनी लुटून त्यांच्या जवळचं आहे नाही तेवढं धन नेलं. आता अरे आपण काय करावं, आता आपलं धन तर सगळं गेलं, काय करावं. म्हणले आपण या वृक्षाच्या जवळ बसू. म्हणून एका वृक्षाजवळ बसले. अपुण्य वृक्षांश्रयते क्षुधार देतो. भूक लागली, तहान लागली, दशम्या संपल्या जवळच्या. काय करावं म्हणले, अपुण्य वृक्षान. भागवतकार म्हणतात अपुण्य वृक्षान. अपुण्य वृक्ष कोणाला म्हणायचं, त्याने वर्णन केलंय की दिवसा बेहड्याची सावली आणि रात्री पिंपळाची छाया बाधक असते असं म्हणतात. दिवाभीत याची छाया, दिवाभीतकाची छाया त्याने वर्णन केलंय. दिवा बिभीतक छाया रात्रो बोध द्रुमस्य च. काजरा, श्वेतकावळी यांना पापवृक्ष म्हटलंय. याप्रमाणे दिवसा बेहड्याची छाया आणि रात्री पिंपळाची छाया वाईट असते, याला अपुण्य वृक्ष म्हटलंय. हे ज्या ठिकाणी गेले, त्या ज्या वृक्षाच्या जवळ गेले, अहो तो खाजकुयलीचा वृक्ष होता. सगळं अंग खाजवायला सुरुवात झाली. अरे 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 म्हणले, आपण ज्या वृक्षाला, या ठिकाणी वृक्षाचा आधार घेतला, तो वृक्ष म्हणजे काय निघाला, खाजकुयलीचा वृक्ष निघाला. अरे 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 काय करावं, सगळ्या अंगाला खाज सुटली. अपुण्य वृक्षांश्रयते क्षुधार देतो. भूक लागली, तहान लागली, म्हणजे मनासारखं तर काही होईच ना. चोरांनी लुटलं, भीती वाटू लागली, वावटळ डोळ्यात गेली. त्याचप्रमाणे गंधर्व नगर दिसलं, पण कठोर असणारे हे मशक चावू लागले, माशा चावू लागल्या. आणि क्वचित द्वितो या सरितोभियाती. तहान भूक लागली. कुणीतरी म्हणलं, अहो पलीकडे पाणी चमकतंय, पलीकडे पाणी असेल, आपल्याला लांब नदी दिसते बघा, एक तळ दिसतंय. म्हणून जात 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 दूर गेले, एक विहीर दिसली. आणि पण त्याच्या अलीकडे दावानल लागलेला होता. प्रचंड
सगळीकडे आगच आग. त्यावर रानाला वेळूचा एकमेकांना स्पर्श झाला आणि त्यातून दावानल निर्माण झाला. असाध्य दावम क्वचित अग्नितप्तो. त्यांनी आधीच बेजार झालेले दावानलाने आधीच परेशान झाले. पाण्याचा थेंब कुठे नाही म्हणून पाणी शोधत 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 निघाले. दूरून फक्त शहर चमकू लागले. सुंदर अशा प्रकारचं गंधर्व नगर त्याला खुणावू लागलं. प्रमोदते निवृत्तवन मुहूर्तम. आणि क्षणभर डोळ्याला आनंदही वाटला. आपण जाऊ म्हणले तिथे, चला. आणि जाता 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 पाणी कुठे मिळतं का म्हणून शोधत शोधत निघाले. एक मोठीची मोठी विहीर दिसली. अरे म्हणले या विहिरीत पाणी असेल, जाऊ. म्हणून पाहिलं तर विहिरीमध्ये खोल अंधकूप होता. पाणी नुसतं चमकत होतं. अहो म्हणले काय करावं, उतरा म्हणले खाली विहिरीत. वरती तर काही पाणी नाही, खाली विहिरीत उतरले. त्यांनी वर्णन केलंय, कसबी करहिस्म चित क्षुद्र रसान विचिन्वन. आणि अंधकूपात उतरल्याबरोबर दष्टस्म क्षेते क्वच दंद शुकैर रंधोंद कूपे पतितस्तमिस्त्रे. पतितस्तमिस्त्रे. अंधार गुहेमध्ये जावं त्याप्रमाणे या अंधाऱ्या असणाऱ्या विहिरीमध्ये उतरले. काही लोक खाली उतरले. झाडं सगळ्या विहिरीला वेढून होते. झाडाची एक फांदी विहिरीच्या जवळ आलेली होती. आणि विहिरीत उतरल्याबरोबर एकदम एकाने वरती बघितलं. अरे बाप रे म्हणले, काय वाघ आलाय म्हणले विहिरीच्या जवळ पाणी प्यायला. वरती बघितलं तर वाघ. खाली बघावं तर बाजूला एक झाडाची मुळी आलेली होती, त्यावर नाग. बाजूला नाग, वरती वाघ. खाली पाणी आहे, पण आता पाणी प्यायचं म्हणून खाली वाकले पाणी पिण्यासाठी. तेवढ्यात पाणी पिण्यासाठी खाली वाकणार तेवढ्यात अचानक त्या झाडावरती एक मोहळ होतं, आग्या मोहळ. त्या मोहळाला कुणीतरी स्पर्श केला, धक्का लागला आणि मोहळाच्या माशा उठल्या. मोहळाच्या माशा उठल्या. सगळ्या मोहळाच्या माशा चावू लागल्या. आणि त्या या मोहळामधून एक 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 थेंब मधाचा पडू लागला. भागवतकार म्हणतात त्यातून मधाचा थेंब पडू लागला. तन्मक्षिकाभिर्व्यथितो विमानः तत्रातिकृच्छ्रात प्रतिलब्धमानो बलात् विमुंत्यंत तदोदन्ये. याप्रमाणे एक 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 थेंब मधाचा पडू लागला. आणि तेवढ्यात त्या मधाच्या पडणाऱ्या थेंबासाठी यांची धावपळ होऊ लागली. मीच चाटतो तेव्हा माझ्या तोंडात पडायला लागलाय. माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे जांभळीच्या मिशे मुख पसरिता वर्षे अमृतधार. सहज जांभळी देण्यासाठी आपण आ करावं आणि अमृताची धार पडावी. त्याप्रमाणे अचानक आ केला आणि मधाचे थेंब पडू लागले. आणि वा 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 काय छान वाटायले म्हणले, मधाचा थेंब पडू लागलाय. काय छान वाटायले, काय छान मधाचं थेंब आहे. एवढा एक क्षणभर सगळं दुःख विसरले म्हणले. अहो एवढ्या माशा चावल्या, अंग एवढं सुजलं, तोंड सुजलं. वरती वाघाची भीती आहे, बाजूला नागाची भीती आहे. पाण्याने आणि भुकेने तहानेने जीव व्याकुळ झालाय. पण एका थेंबासाठी तो त्याचा जीव वर खाली होऊ लागला आणि तो आनंद मानू लागला. त्याने वर्णन केलंय, तत्राति कृच्छ्रात प्रतिलब्ध मानो. कृच्छ्र म्हणजे अत्यंत कष्ट. एवढे कष्ट होऊन सुद्धा एक मधाचा थेंब पडला आणि आनंद वाटला. आणि तिथून मग पाणी पिऊन ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर मग काय करावं म्हणले, आपल्या जवळचं धन नष्ट झालं, आपल्या जवळचं कपडे लत्ते गेले. अहो अंथरूण पांघरून सुद्धा ठेवलं नाही म्हणले चोरांनी, तेही चोरून नेलं. काय करावं म्हणले, आता भूमीवर झोपायची पाळी आली. पण आपण ते आपल्याला गंधर्व नगर दिसतंय, तिकडं आपण जाऊ. याप्रमाणे गंधर्व नगराच्या जवळ आले. गंधर्व नगराच्या जवळ आले. त्या नगरामध्ये आल्याबरोबर नवी शहर, नवं वस्ती, नवं वातावरण, नवे रस्ते. फिरत 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 त्या रस्त्यावरून फिरू लागले. लोकांच्या ओळखी काढल्या, पाळखी काढल्या, परिचय काढले. काही दिवस तिथे राहिले. तिथं राहिल्यानंतर व्यापार सुरू केला. गोड बोले. व्यापारी पहिल्यांदा गोडच बोलत असतात, गोड बोलल्याशिवाय पर्यायच नाही. साखर पेरणी करायची. याप्रमाणे आधी तोंडात साखर, डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून तोंडात साखर ठेवून गोड गोड बोलत 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 लोकांना आकृष्ट केलं. लोक म्हणले, वा काय व्यापारी येतो म्हणले, चांगले काय गोड बोलता तो, आपली भाषा येत नाही पण शिकायला लागलेत. हळूहळू हळू गोड बोलून त्यांना लोकांना आकर्षित केलं आणि त्या ठिकाणी राहिले. राहिल्यानंतर भाड्याने राहिले, तोड्याने राहिले, पण लोकांची मर्जी संपादन केली आणि मग भरपूर पैसे मिळवले. तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की अरे हे बाहेरचे व्यापारी आलेत, इथं राहिलेत, आपली भाषा शिकलेत, आपले कपडे लत्ते आपल्याप्रमाणे घालू लागलेत, आपल्यासारखं बोलू लागलेत, आपलं मन जिंकलंय
आता यांना इथून जाऊ द्यायचं नाही, हे जातील पैसे सगळे घेऊन पुढे स्विस बँकेमध्ये ठेवायला, तेव्हा यांना जाऊ द्यायचं नाही. आणि मग तिथल्या लोकांनी सांगितलं, अहो तुमचे लग्न झालेत का? खरं म्हणजे यांचे लग्न झाले होते, कार्य झाले होते, पोरं झाले होते, सगळं झालं होतं. पण हे म्हणले नाही, कुठं लग्न झालेत आमचे लग्न नाही झाले, कार्य नाही झाले. मग तुम्ही असं करा म्हणले, आमच्या मुली घ्या, लग्न करा. आमच्या मुलींचे वय वाढलेत म्हणले, आमच्या मुलींना वरच मिळेना, आम्ही वर संशोधनासाठी निघालो, बरं झालं तुम्ही सापडले. आणि या एवढ्या सगळ्या जे मित्र आहेत त्या मित्रांच्या गळ्यामध्ये एक एक बायका यांनी टाकल्या. याप्रमाणे यांचं तिथे लग्न झालं. विवाहन्मिथश्च, विवाह केला. विवाह केल्यानंतर तिथे पोरं बाळ निर्माण झाले आणि मग सगळे एकमेकांकडे बघू लागले. म्हणले अहो किती दिवस राहायचं इथं, पैसा मिळाला, अडका मिळाला, पण ह्या सगळे लोहडणं हे गळ्यात पडलं ना. म्हणले आता इथून जायचं कसं? म्हणले आता इथून जाणं तर शक्य नाही, पण आता जावं तर लागेल. खरं म्हणजे इथून विराध्वन पारमुपैती योगम. एकदा संसारात आल्यानंतर संसाराच्या बाहेर नाही जाता येत. एकदा संसाराचा रामरगाडा सुरू झाला की त्या चक्रामध्येच फिरावं लागतं. त्याप्रमाणे ते म्हणतात विहाय जातम परिगृह्य सार्थः, हे सोडून नाही जाता येत, ते आता इथं अडकावंच लागेल. म्हणले विराध्वन पारमुपैती योगम, योग काहीतरी करावा लागेल, काहीतरी युक्ती करावी लागेल. आणि सगळेजण सख्यम विधत्ते बक कंक गृध्रही, आपण कोणाशी तरी मैत्री करू म्हणले, कोणाच्या सोबत जाऊ, कोणाची मैत्री करू. याप्रमाणे बक कंक गृध्र यांच्याबरोबर मैत्री करावी. म्हणजे अशा लोकांच्या बरोबर मैत्री करावी की जे बक प्रवृत्तीचे. बक प्रवृत्ती कशी असते? डोळे झाकायचे आणि गटकन मासा आला की गिळायचा, याला म्हणतात बक प्रवृत्ती. त्याचप्रमाणे गृध्र प्रवृत्ती म्हणजे गिधाडाची प्रवृत्ती. जे घ्यायचं ते द्यायचंच नाही, याला म्हणतात गिधाडाची प्रवृत्ती. जे माझं ते माझंच आणि तुझंही ते माझंच, ही आहे गिधाडाची प्रवृत्ती. याप्रमाणे या सगळ्या प्रवृत्तीप्रमाणे ते सगळ्यांबरोबर राहू लागले, मधुर बोलू लागले. तैर्वंचितो हंसकुलम समाविश, आणि हंसकुल ते म्हणतात सोडून दिला. वंचित हंस म्हणजे कोण? हंस म्हणजे आपण मानस राजहंस आहात, आपण मानस राजहंस आहोत, मानस सरोवरामध्ये राहणारे आहोत. हम म्हणजे हम क्षम मस्तक मेरू भागी. हम म्हणजे ब्रह्म. हम हा शब्द ब्रह्मवाचक आहे, हम हा शब्द ईश्वरवाचक आहे, म्हणून स हा शब्द मायावाचक आहे. म्हणून हम साहा सो हम, तो मी आहे. हा जो आत्मवाद आहे तो विसरले आणि संसाराच्या नादी लागले. केवळ सोहम हंसाहा हा मंत्र विसरले आणि केवळ गृध्र याच्या नादी लागले. आणि व्यवाय विवेश स्वबंधने, व्यवाय म्हणजे या सगळ्या सांसारिक व्यापातापामध्ये केवळ कुटुंब भरणामध्ये तल्लीन राहिले. द्रुमेश्वरंसन सुतदार वत्सलो व्यवाय विवेश स्वबंधने. याप्रमाणे मुलं बाळ त्याचप्रमाणे मैथून करत करत यामध्ये एकरूप झाले. आणि क्वचित प्रमादात गिरिकंदरे पतन, आणि विचार केला की आता आपण जावं, इथून निघून जावं, म्हणून पर्वतावर जाऊ लागले. तर पर्वतावरून खाली पडले. याप्रमाणे मार्ग भटकले फिरत फिरत फिरत, आणि शेवटी आपल्या घरी तर काही पोहोचलेच नाहीत, आपल्या मूळ घरी तर गेलेच नाहीत. कोणतं मूळ घर? अहो मोक्ष हे मूळ घर आहे, मुक्ती हे मूळ घर आहे, ईश्वर हे मूळ घर आहे. आणि रहुगणाला म्हणतात भरत, रहुगण त्वमपि ह्यध्वनोस्य, हे रहुगणा तू देखील असाच आहेस. हे बाकीचे लोक आहेत असं समजू नको, तू देखील असाच आहेस. आपण सगळे जीव असेच आहोत. रहुगण त्वमपि ह्यध्वनोस्य संन्यस्त दंड कृत भूत मैत्रः, तू देखील असाच या संसार रूपी अटबीमध्ये फिरत 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 हिंडतोयस. मुहूर्तिकाद्यस्य समागमाच्च मे. अरे या सकाळी या संसारामध्ये सर्वांच्या ज्या भेटी होतात, समागम होतो, संबंध येतो, ते क्षणभराचा आहे. परंतु आपण हा क्षणभराचा संबंध विसरतो आणि आपल्याला वाटतं आपण आयुष्यभर बरोबर आहोत. वास्तविक हे सगळं कुतर्क आहे, अज्ञान आहे. ते जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुला हे कळणार नाही. याप्रमाणे तुला हे सगळं सोडून दे, देहात्मबुद्धीचा त्याग कर आणि आत्मबुद्धीचा स्वीकार कर. आता या भवाटवीचं वर्णन, रूपकाचं वर्णन ते करतात. हे रूपक काय भवाटवीचं? त्याने सांगितलंय की हे देहाभिमानी जीव, हे जे सगळे व्यापारी आहेत, ते व्यापारी कोण आहेत? अहो व्यापारी म्हणजे देहाभिमानी जीव आहेत.
देहाचा अभिमान असणारे तुम्ही आम्ही सगळेच व्यापारी आहोत आणि आपण मूळ घरातून निघालो, आपण भगवंताच्या घरातून निघालो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, संतांना हे ज्ञान होतं की आम्ही वैकुंठवासी आहोत, परंतु आपल्याला हे ज्ञान नाहीये, आपण हे विसरलो, आपण सुद्धा वैकुंठवासीच आहे, आपल्याला सुद्धा वैकुंठातच जायचंय, पण आपण या संसारामध्ये अडकतो, भवाटवीमध्ये अडकतो आणि भ्रमित होतो. याप्रमाणे शुभ आणि अशुभ अशा प्रकारचे कर्म आपण करतो आणि वनामध्ये जीवसमूह, हा सगळा जीवसमूह आहे, तुम्ही आम्ही हे सगळेच व्यापारी आहोत आणि स्वार्थार्थपराहा, स्वार्थार्थपराहा म्हणजे केवळ अर्थपर, केवळ पैसा मिळवण्यासाठी पैसा 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 करत 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 सगळं विसरतोय. जीव लोकोयम यथा वणिक सार्थोर्थपराहा, ज्याप्रमाणे व्यापारी केवळ पैशाच्या मागे लागतात, व्यापाऱ्यांना दुसरं काही माहीत नसतं, टक्का एवढंच माहीत असतो, घणो चोखो, दुसरं काही माहीत नाही, केवळ आज किती पैसा मिळाला, उद्या किती पैसा मिळाला, पैसा 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 करण्यामध्ये त्यांचं सगळं आयुष्य जातं. याप्रमाणे हा पैसा पैसा करणारे व्यापारी ते म्हणतात की, आणि ते सापडतात, ते या वनामध्ये आले, वनामध्ये त्यांना चोरांनी लुटलं, म्हणले कोणते चोर आहेत हो म्हणले हे, ते म्हणतात अहो हे चोर दुसरे कोणतेच नाहीत, षडींद्रियमानः कर्मणादस्य एव. षडींद्रियमानः हे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर, हे 6 शत्रू जे तेच 6 चोर आहेत. ते म्हणतात हे 6 चोर आहेत, ते आपल्याला लुटतात, ते आपल्या जवळचं सगळं धन हिरावून नेतात. दर्शन स्पर्शन श्रवणा स्वाद अवघ्राण संकल्प व्यवसाय ग्रह ग्राम्योपभोगेन. याप्रमाणे यत्र कौटुंबिका दारापत्यादयो नामना कर्मणा वृकसाला. ते म्हणतात तिथे तुम्ही मगाशी सांगितलं की त्या ठिकाणी वाघाचे आवाज येत होते, त्याचप्रमाणे उलुकाचे आवाज येत होते, तसेच लांडगे आणि गिधाड हे दिसत होते. कोण आहेत म्हणले लांडगे गिधाड? या भागवतकारांनी वर्णन केले तेवढं सांगतो. भागवतकारांनी सांगितलंय की वृकसाला एवा निश्चतोपि कदर असे कुटुंबीन, जे कुटुंबातले सगळे पत्नी मुलं बाळ हे सगळे लांडगे आणि गिधाड आहेत, ते आपल्याला तोडून खातात. याप्रमाणे तुमची कुत्तरओढ करतात. असं म्हणतात की लांडग्याच्या तोंडामध्ये, 2 लांडग्यांच्या तोंडामध्ये एखादी शेळी सापडली तर ते क्षणात तिचे 2 तुकडे करतात म्हणे, एक लांडगा इकडे घेऊन जातो, दुसरा तिकडे घेऊन जातो. त्याप्रमाणे जशी कुत्तरओढ व्हावी, लांडगे तोड व्हावी, त्याप्रमाणे आपली लांडगे तोड या ठिकाणी जीवाची होते आणि कुटुंबातले सगळे जे आपल्याला प्रेमाचे वाटतात ते सगळे लांडगे आणि गिधाड आहेत, त्याप्रमाणे आपल्याला तोडतात. यथा हेवनुवत्सरम कृष्यमाणमप्य दग्ध बीजम. आणि या ठिकाणी जो मोठाच्या मोठा दावाग्नी लागला, तो दावाग्नी म्हणजे काय? हा दावाग्नी म्हणजे हे सगळं आपले जे त्रिविध ताप आहेत, हे जे आपल्या भौतिक अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक या 3 तापांचा हा अग्नी आहे. त्या 3 तापांच्या अग्नीने कधी शारीरिक दुःख आहे, कधी मानसिक व्याधी आहे, आधी आहे व्याधी आहे, त्याचप्रमाणे कधी आपल्या पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार होणारं दुःख आहे. याप्रमाणे हे सगळं म्हणजे लागलेला हा अग्नी. त्यानंतर ते म्हणतात हे अग्नी लागला आणि तरी सुद्धा आपलं कर्मबीज मात्र जळत नाही. या अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक या ज्वाळेमध्ये आपण जळतो, पण आपलं कर्मबीज काही जळत नाही, कर्मबीज काही नष्ट होत नाही. गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रम ही कर्मभूमी आहे, या कर्मभूमीमध्ये हा कर्मबीज काही नष्ट होत नाही. ज्याप्रमाणे काँग्रेस गवत ही कर्मबीज म्हणजे काँग्रेस गवत आहे असं थोडक्यात म्हणा. काँग्रेस गवत जसं वाढतं आणि ते आपल्याला त्रास देतं, कुणी कोणाला काँग्रेस गवताची अलर्जी असते, जवळून गेलं नुसतं वारा आला तरी अंगावर फोडं येतं. याप्रमाणे हे काँग्रेस गवत आहे, ते आपल्याला नष्ट झाल्यासारखं वाटतं उन्हाळ्यामध्ये, पण पुन्हा पाऊस पडला की सगळं वाढतं, पंधाड वाढतं. तेव्हा हे कर्मबीज म्हणजे काँग्रेस गवत. याप्रमाणे दंशमर्षक समापसदैर मनुजय ही शलभ शकुंत. याप्रमाणे गृहस्थाश्रमामध्ये जे नातेवाईक आहेत, हे सगळे नातेवाईक म्हणजे कोण आहेत? ते दंशमशक, हे सगळे डास मच्छर, त्याचप्रमाणे ह्या सगळ्या माशा मधमाशा यांच्या रूपाने आपल्याला त्रास देत असतात. शलभ शकुंत, शलभ म्हणजे शकुंत, शलभ म्हणजे हे सगळे नाकतोडे किंवा तुडतुडे हे सगळे, आणि ते आपल्याला
त्रास देत असतात. तस्कर मूषकादिभिरुपद्यमान बहे प्राण क्वचित परिवर्तमानोस्मिन् नध्वन्य विद्या काम कर्म विरूपरक्त मनसानुपपन्नार्थम नरलोकम गंधर्व नगरमुपपन्नमिती. याप्रमाणे त्याला गंधर्व नगराप्रमाणे आकर्षण वाटतं, त्याला या सगळ्या गोष्टीचं आकर्षण वाटतं, त्याला सगळ्या गोष्टीचं प्रेम वाटतं आणि तिकडे पळावंसं वाटतं. परंतु त्याला ह्या सगळ्या खोट्या आहेत हे लक्षात येत नाही. इवोन्मुख पिशाचम, त्याला लांब असे अग्नी दिसतो, त्याला वाटतं जावं आणि आपण आता रात्रीच्या वेळेला आपण अंधारात आहे तर तिथला दिवा पेटवावा म्हणून तो जातो. परंतु इवोन्मुख पिशाचम, उन्मुख पिशाच. आता उन्मुख पिशाच आज लोकांना कळणार नाही, परंतु दिवट्या असतात. दिवट्या जुन्या काळातले लोक सांगायचे, 50-100 वर्षापूर्वीचे लोक, दिवट्या दिसायच्या रात्री अंधारामध्ये, दिवट्या दिसायच्या. आणि त्या दिवट्या म्हणजे दिव्या, कुणीतरी दिवा लावलाय किंवा असे मोठमोठाले अशा प्रकारचे पलिते आहेत असं वाटायचं. परंतु ते पलिते नसायचे. त्या दिवट्या फॉस्फरस जे असतात हाडामधले आलेले या स्मशानामध्ये, त्या फॉस्फरस त्या ठिकाणी पेट घेतो आणि म्हणून त्या सगळ्या दिवट्या दिसतात. जुन्या काळात लोकांना दिसायच्या. तेव्हा त्याला इवोन्मुख पिशाचम असं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे आता आणखी एक मुद्दा त्यांनी सांगितलाय, संसारटव्या. या संसार रूपी अरण्यामध्ये अजून काय म्हणले? म्हणले तुम्ही मगाशी म्हणाल की वादळ सुटलं आणि डोळ्यामध्ये धूळ गेली, चक्रवात सुटला. हे चक्रवात काय? हा चक्रवात कोणता आहे? ते म्हणतात हा चक्रवात म्हणजे प्रमदया रोहमारोपित. ही पत्नी आहे. ह्या वादळ वावटळ म्हणजे पत्नी आहे, जी तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक करते, तुम्हाला फसवते आणि तुमच्या डोळ्यामध्ये अज्ञानाची धूळफेक करते. ही पत्नी आहे. प्रमदया रोहमारोपित काल रजसारजनीभूत इवा साधु मर्यादो रजस्वलाक्षोपी दिग्दैवता अतिरजस्वलमतीर्न विजानाती. आपले डोळे सगळे धुळीने माखून जातात. आपण डोळे चोळत राहतो परंतु आपल्याला कळत नाही. या ठिकाणी त्याचं वर्णन करत असताना, या स्त्रीचं वर्णन करत असताना त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्याचं विवरण आपल्या शब्दामध्ये केलेलं आहे की या स्त्रीच्या नादी लागून तो कसा बेभान होतो, स्त्रीच्या नादी लागून तो स्वतःला कसा विसरतो. आणि कामिनी का तन मानो कहिये सघन बन. एका हिंदी कवीने म्हटलंय, कामिनी का तन मानो कहिये सघन बन जहां जो जाय भूलई हू परतू है कुंजर है गती. आता तिच्या एकेका गोष्टीमध्ये एक एक गोष्टी सांगितल्यात. कुंजर है गती. तर कामिनी का तन मानो कहिये सघन बन, जणू काही कामिनीचं शरीर म्हणजे एक अरण्य, सघन अशा प्रकारचं अरण्य असं वर्णन केलेलं आहे. रूपकात्मक वर्णन आहे हे एका हिंदी कवीने केलेलं आहे. जहां जो जाय, तो जिथे जो तिथे जाईल तो स्वतःला भूलेहू परतू है. तो या ठिकाणी स्वतःला विसरतोच, तो स्वतःला विस्मृत होऊन जातो. कशामुळं? तर कुंजर है गती. आता अरण्यामध्ये हत्ती असतात, मग स्त्रीमध्ये कोणता हत्ती आहे? म्हणजे चाल तिच्या हत्तीसारखी आहे, म्हणजे तिच्या चालीमध्ये हत्ती आहे. कुंजर है गती. आणि कटिका हरिको भयतामी. त्या अरण्यामध्ये म्हणजे सिंह आहेत. हे सिंह कोणते? कटी. आपण म्हणतो ना सिंहकटी सम, तेव्हा सिंहकटी म्हणजे बारीक कंबर असलेली, म्हणजे कटीमध्ये सिंह आहे म्हणून सिंहकटी. म्हणून कटिका हरिको भयतामे. आणि कुछ है पहाड जहा काम चोरू रहता है. याप्रमाणे त्या जिचे 2 पहाड म्हणजे तिचं कुछ प्रदेश आहे असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने या कामिनीच्या मध्ये तो दंग होतो, सगळा स्वतःला विसरून जातो आणि स्वतःला विसरून तिच्या नादात तल्लीन होऊन या ज्ञानेश्वरांनी त्यांच्या एका योगवासिष्ठ नावाच्या, ज्ञानेश्वरांनी योगवासिष्ठावर सुद्धा टीका लिहिलेली आहे असं नव्या ह्याच्यात मला लक्षात आलं. तेव्हा त्यांनी म्हटलंय, आणिके द्रव्य असती ते सेवलिया माझविती वनिता भ्राम्यगती दर्शन मात्रे माझवी. त्याप्रमाणे महानुभाव पंथामध्ये चक्रधरांनी म्हटलंय, अगदी तीच भाषा ज्ञानेश्वरांनी वापरली आहे. आणिके द्रव्य असती ते सेविलिया माझविती वनिता भ्राम्यगती दर्शन मात्रे जेणे समाधीस्तू हरू चेष्टविला पाराशरू भुलविला विश्वामत्रू केला प्रेम पिसा. ज्यांनी भगवान महादेवाला भ्रमिलं, पाराशराला भुलवलं, विश्वामित्राला सुद्धा प्रेमपिसा केलं. आणि ती कामिनी ही कशी आहे? ती त्रैलोक्य राजा निश्चितू सुरनंदन निभ्रांतू तू इंद्रू झाला भागांकितू स्त्री निमित्त. आणि
तैसी सविता सेविता वनिता गोडी खचो लागे देहाची दरडी तेथे तारुण्याचे नि धारे उठती लावण्याचे भवरे भव लागती विस्तारे कटाक्ष वळसे पुन्हा उभी की जे हरणी ते म्हणतात पुढा उभी की जे हरणी मृग तटस्थ होय देखुनी तव मारी मागील आकडुनी दीप व्याधू. त्याप्रमाणे एखादा व्याध एखाद्या हरणीची शिकार करण्यासाठी पुढे एखाद्या हरणीला उभं करतो आणि हरणाची शिकार करतो. त्याप्रमाणे हा व्याध कोणता आहे ते म्हणतात काळू मारी अदृष्ट रूपू. काळरूपी व्याध आहे तो तुम्हाला हातात बाण घेऊन उभा आहे. तैसी उभी करून या स्वरूपू दावी वनिता कुरंगी दीपू. कुरंगी म्हणजे हरणी, हरणी रूपी स्त्री हिच्या नादी लागून तुम्ही दंग होता आणि दावी वनिता कुरंगी दीपू. काळू मारी अदृष्ट रूपू मृगू नरमृगू ते नररूपी मृगाला काळ हातात बाण घेऊन बसलेला आहे तो या ठिकाणी ठार मारल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं अर्कीचे खीर, अर्क म्हणजे ज्याला आपण या रुटीचं झाड म्हणतो, तेव्हा रुटीचं झाडामध्ये सुद्धा दूध म्हणजे पांढरा द्रव निघतो पण तो काही दूध नाहीये. दिसायला पांढरा आहे पण तो काही दूध नाही. जैसे अर्काचे खीर शुद्ध देसदे श्वेताकार पयासाठी जे नर सेविताती. आणि पय म्हणून जर कोणी दूध म्हणून पिलं तर तो जसा मरतो त्याप्रमाणे नुसत्या दिसण्यावर जाऊ नका असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय. म्हणून एखाद्या झाडाचे आपण फाटे तोडले तर तिथून पुन्हा जसं दुसरा फाटा उगवतो त्याप्रमाणे वनितेच्या सोबत आपल्याला कुकर्माचे फाटे निर्माण होतात असंही त्यांनी वर्णन केले. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा त्यांच्या योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथात या स्त्री निंदा केलेली नाही परंतु त्या संपर्काची निंदा मात्र नक्कीच केलेली आहे. तेव्हा आता यानंतर या भवाटवीच्या रूपकाचं आणखी जे वर्णन करतील आणि रूपक या ठिकाणी संपवतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.